जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण प्रथम अंश. अध्याय 10. भृगु व अग्निवंश. भृगु व ख्याती यांच्या पोटी लक्ष्मीदेवीप्रमाणेच धाता व विधाता असे 2 पुत्र जन्मले होते. त्या दोघांचा विवाह मेरूच्या मुली आयती व नियती यांच्याशी झाला होता. आयतीच्या पोटी प्राण व नियतीच्या पोटी मृकंडू हे पुत्र जन्मले. मृकंडू ऋषींच्या पोटी मार्कंडेय ऋषी जन्मले. प्राण याचा पुत्र राजवान आणि मार्कंडेयाचा पुत्र वेदाशिरा हे होते. राजवानाच्या मुळे भृगु वंशाचा अत्यंत विस्तार झाला. त्याच्या वंशात पुढे अत्री व अनुसयेच्या पोटी दत्तात्रय जन्मले. तसेच पुलस्त्यांच्या नंतर अगस्त्य ऋषी जन्मले होते. ब्रह्मदेवाचा ज्येष्ठ पुत्र जो हा अग्नि उपासक होता, स्वाहाच्या पोटी त्याने पावक, पवमान व सुची या 3 पुत्रांचा जन्म दिला. त्यांच्यापासून 39 अग्नी जन्मले. त्यांनी अग्निवंशाचा विस्तार केला. भृगुवंश व अग्निवंश मी सांगितले आहेत. ह्यांचे श्रद्धेचे जो स्मरण करतो तो पुत्रवान होतो. अध्याय 11. ध्रुव कथा 1. पराशर म्हणाले, हे मैत्रेय, स्वयंभू मन्वंतरानंतर घडलेली कथा ऐक. स्वयंभू मनूचे मुलगे प्रियव्रत व उत्तानपाद हे होते. ते दोघेही बलिष्ठ व धर्मज्ञ होते. उत्तानपाद राजा झाला. सुरुची व सुनीती या त्याच्या पट्ट राण्या होत्या. दोघींनाही एक एक पुत्र झाले. सुनीतीवर त्याचे विशेष प्रेम नव्हते. तिच्या पुत्राचे नाव ध्रुव असे होते. जेव्हा एकदा राजाच्या मांडीवर सुरुचीचाच पुत्र उत्तम बसलेला होता, तेव्हा ध्रुवाने ते पाहिले. त्यालाही आपल्या पित्याच्या मांडीवर बसावे असे वाटले, पण आपली प्रिय राणी सुरुची हिच्यासमोर राजाने त्याला मांडीवर घेतले नाही. उलट सुरुची त्यास म्हणाली, तू माझ्या पोटी जन्म न घेता अशी इच्छा करीत आहेस. तुला विवेक नाही, त्यामुळेच तू दुर्लभ आणि श्रेष्ठ वस्तूंच्या इच्छा करीत आहेस. सर्व चक्रवर्ती राजांनी ज्याचा आश्रय घ्यावा असे सिंहासन माझ्या मुलाने बसावयाच्या योग्यतेचे आहे. त्याची व्यर्थ इच्छा करून तू स्वतःला ताप करून घेऊ नकोस. आपल्या सावत्राईचे हे बोलणे ऐकून रागवलेला ध्रुव तेथून निघून गेला. ओठ कापत असलेला तो आपल्या आईच्या भवनात पोहोचला. आपल्या मुलाचे काय बिनसले आहे याची चौकशी सुनीतीने केली. तेव्हा ध्रुवाने तिला घडलेली हकीकत सांगितली. खिन्न अंतकरणाने दीर्घश्वास सोडून ती म्हणाली, हे पुत्रा, सुरुची म्हणाली ते बरोबर आहे. तुझे भाग्य हीन आहे, म्हणूनच तिने तुझा अपमान केला. पुण्यवान माणसाचा अपमान करण्याचे साहस कोणी करीत नाही. तेव्हा तू दुःख करू नकोस. पूर्वजन्मीच्या कर्माची फळे कोणी टाळू शकत नाही. या उलट पुण्य केलेले असल्यास त्याला राज्य, सिंहासन, छत्र, गज, अश्व अशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात. असे असल्याने सुरुची आणि तिचा पुत्र उत्तम यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच त्यांना राजाची प्रीती मिळत आहे. मला मात्र पूर्वपुण्याईच्या अभावामुळेच राजाची प्रीती मिळत नाही. तरी हे पुत्रा, तू दुःखी होऊ नकोस. तुला जे काही मिळाले आहे त्यात आनंद मान. आणि तरीही तुझे मन खिन्न असेल तर सर्व फले मिळवून देणाऱ्या पुण्याचा साठा करण्यासाठी तप कर. कारण खोल जागी पाणी आपोआप वाहत जाते, त्याचप्रमाणे सत्पात्र माणसाकडे सर्व प्रकारचे वैभव आपोआप जाऊन पोहोचते. ध्रुव म्हणाला, हे माते, तू सांगितलेल्या कठोर वाक्याने माझे चित्त शांत होत नाही. त्यामुळे मी आता सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ पद मिळवायला जे आवश्यक आहे तसेच करीन. जरी सुरुचीच्या पोटी मी जन्मलो नसलो तरी तुझ्या पोटी जन्मलेला माझा प्रभाव तू पहा. उत्तम माझा भाऊच आहे. पित्याचे दिलेले राज्यपद त्याला मिळो. आता मला दुसऱ्याने दिलेल्या पदाची आशा नाही. जे पद माझ्या पित्यालाही मिळवता येत नाही ते मी माझ्या पुरुषार्थाने मिळवीन. असे म्हणून ध्रुव आपल्या आईच्या भवनातून निघाला. तो एका वनात जाऊन पोहोचला. काळ्या हरणीच्या कातडावर बसलेले संत मुनी त्याला दिसले. त्या सर्वांना त्याने प्रणाम केला व तो म्हणाला, हे महात्म्यांनो, सुनीती व राजा उत्तानपाद यांचा मी पुत्र आहे. आत्मग्लानी दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे. ऋषी म्हणाले, हे राजपुत्र, आत्ता कुठे तू 5 वर्षांचा आहेस. अजून तुझे वेदांचे अभ्यास करायचे देखील वय झाले नाही. तुला खरे म्हणजे कसली चिंता नाही. तुझा पिता जिवंत आहे. तसेच तुझी कोणती इच्छित वस्तू हरवलेली नाही असेही आम्हाला दिसत नाही. तुला कोणता रोगही झालेला दिसत नाही. हे बालका, तुझ्या आत्मग्लानीचे कारण तरी काय आहे? ते तसे म्हणाल्यावर ध्रुवाने आपली हकीकत सांगितली. ते ऐकून ते ऋषी आपापसात म्हणाले, पहा, हे क्षात्रतेज किती बरे बलवान आहे. ह्या एवढ्याशा लहानशा बालकात देखील क्षमा दिसत नाही. सावत्राईचे बोल त्याच्या हृदयातून दूर होत नाहीत. ते ध्रुवाला म्हणाले, तुला काय हवे आहे आणि आम्ही तुला काय मदत करावी? ध्रुव म्हणाला, मला धन किंवा राज्य नको. मला असे स्थान हवे आहे की जे आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. हे श्रेष्ठ मुनींनो, ते स्थान कोणते व ते कसे मिळवता येईल? तेव्हा त्या ऋषींपैकी मरीची म्हणाले, हे राजपुत्रा, भगवान विष्णूंच्या आराधनेशिवाय मानवाला असे स्थान मिळणार नाही. तेव्हा तू त्या अच्युत नारायणाची आराधना कर. अत्री म्हणाले, परमपुरुष जनार्दन परम निसर्गाच्याही पलीकडे आहे.
ते ज्याला प्रसन्न होतात ते त्याला कधीही नष्ट न होणारे अक्षय स्थान देतात. अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ या ऋषींनीही ध्रुवाला तेच सांगितले. ध्रुव त्यांना म्हणाला, मी विष्णूंना कसे प्रसन्न करू बरे? तेव्हा ऋषी म्हणाले, सर्वप्रथम सर्व बाह्य जगातील गोष्टीवरून मन दूर कर. त्या विष्णूंच्या ठिकाणी मन स्थिर आणि एकाग्र कर. अशा एकाग्र मनाने त्या शुद्ध ज्ञानरूप वासुदेवाला नमस्कार कर. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप तू निरंतर कर, म्हणजे स्वयंभू मनूप्रमाणे तुलाही विष्णू प्रसन्न होतील. अध्याय 12 ध्रुव कथा 2. श्री पराशरजी ध्रुवाची कथा पुढे सांगू लागले. त्या ऋषींचे सांगणे ऐकून ध्रुवाने त्यांना नमस्कार केला आणि त्या उपवनात तो पुढे निघाला. यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मधुवन नावाच्या ठिकाणी तो येऊन पोहोचला. या वनात मधु नावाचा राक्षस राहिला होता, म्हणून त्या वनाचे नाव मधुवन पडले होते. पुढे त्या मधूचा मुलगा रावण याला शत्रुघ्नाने ठार केले आणि तेथे एक नगरी वसविली, तीच मथुरा होय. या मधुवनात ध्रुव आला. श्री विष्णू सतत असलेल्या त्या स्थानी येऊन त्याने कठोर तप करायला सुरुवात केली. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपले अंतःकरण भगवान श्रीहरीचे ध्यान करण्यास गुंतवले. तसे ध्यान तो करीत राहिला. तेव्हा त्याच्या हृदयात सर्वत्र निवास करणाऱ्या भगवान विष्णूंचे सर्व भाव प्रकटले. अशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये भगवान विष्णू प्रकट होऊन स्थिर झाले. त्यामुळे त्याचे ओझे पृथ्वीलाही पेलता येईना. तो डाव्या पायावर आपला भार टाकून उभा असल्याने पृथ्वीचा डावा अर्धगोल खाली झुकला. त्याने आपला भार उजव्या पायावर टाकला तेव्हा पृथ्वीचा उजवा अर्धगोल खाली झुकला. तो पृथ्वीच्या मध्यभागी पायाच्या अंगठ्यावर वजन टाकून उभा राहताच पृथ्वी व तिच्यावरचे पर्वत हलू लागले. तसेच तेव्हा नद्या, नद, समुद्र देखील अतिशय खवळले. त्याबरोबरच देवलोकातही भयंकर उलथापालथ घडू लागले. यमदेवाने इंद्राच्या साह्याने मंत्रशक्तीने ध्रुवाचे तप भंग करावयाचा प्रयत्न केला. इंद्र व कुष्मांड देवतांनी वेगवेगळी रूपे घेऊन ध्रुवाची समाधी मोडायचे प्रयत्न केले. नंतर मायेने ध्रुवाच्या आईचे रूप घेतले व ती तेथे येऊन त्याला म्हणू लागली, अरे पुत्र, मी किती साहस करून तुझ्यासारखा पुत्र मिळवला आहे. देहाचा नाश करणारे हे कठोर तप करू नकोस. माझ्या सवतीच्या कठोर बोलण्यामुळे माझाही तू त्याग करतोस. तू माझा एकमेव आधार आहेस. अरे बेटा, आता तर तुझे खेळावयाचे वय आहे. थोड्या दिवसांनी अभ्यास करण्याचे दिवस येतील. त्यानंतर भोगांचा उपभोग घेण्याचे वय असेल. त्यानंतर तप करण्यायोग्य वय तुझे असेल. तेव्हा आता सुकुमार बाल्यावस्था असताना तू आपल्या सर्व नाश का बरे ओढवून घेत आहेस? मला सुख देणे हा तुझा परम धर्म होय. तू आपल्या वयाला योग्य कर्म कर. आत्ताच तप करण्याचा अधर्म तू सोडून दे. तू आपला हट्ट सोड, नाहीतर मी तुझ्यासमोर माझ्या प्राणाचा त्याग करेन. म्हणून ती माया रडू लागली. ध्रुवाने मन मात्र विष्णूतच तन्मय झाले होते. त्यामुळे त्या आईचे रूप घेतलेल्या त्या मायेचे बोलणे त्याच्या कानावर पडूनही त्याने ऐकले नव्हते. तसेच ती रडताना त्याला दिसूनही त्याने तिला पाहिले नव्हते. तेव्हा ती म्हणाली, अरे ध्रुवा, उठ आणि ताबडतोब येथून पळून जा. वनाबाहेर पड. भयंकर राक्षस आपली शस्त्रे उगारून पहा कसे बरे धावून येत आहेत. असे सांगून ती तेथून निघून गेली. तोच तेथे हातात शस्त्रास्त्रे घेतलेले अनेक भयानक राक्षस आले. त्यांच्या तोंडातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. त्यांनी ध्रुवाच्या भोवती कोलाहल माजवला. त्याच्याबरोबर आगीच्या ठिणग्या तोंडातून काढत असलेली गिधडेही तेथे उडू लागली. परंतु यातील काही ध्रुवाला दिसत नव्हते वा ऐकू येत नव्हते. त्याला केवळ विष्णूचेच रूप दिसत राहिले. अशा प्रकारे आपण निर्माण केलेली सर्व माया फोल ठरून आपण पराभूत होत आहोत असे पाहता सर्व देव विष्णू शरण गेले. ते म्हणाले, त्या ध्रुवाच्या तपाने आम्ही निष्फल होत आहोत. त्याला इंद्र, वरुण, कुबेर, चंद्र, सूर्य असे कोणाचे पद हवे आहे ते आम्हाला माहीत नाही. परंतु तुम्ही त्याला तप करण्यापासून परावृत्त करा आणि आमची काळजी दूर करा. त्यावर विष्णू म्हणाले, हे देवांनो, तुम्ही आपापल्या पदांवर जाऊन आपापली कामे करा, कारण तुम्ही समजता त्यातले कुठलेच पद ध्रुवाला नको आहे. त्याची इच्छा मी पूर्ण करून मी त्याचे तप थांबवितो. विष्णू असे म्हणाले तेव्हा ते सर्व देव आपापल्या जागी गेले. भगवान विष्णूही ध्रुवाच्या तपाने संतुष्ट झाले. ते त्याला दर्शन देऊन म्हणाले, हे ध्रुवा, तुझे कल्याण असो. तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे आणि तुला वर देण्यासाठी आलो आहे. हे श्रेष्ठ व्रती, बाकी सर्व बाह्य विश्ववरून तू आपले चित्त दूर करून माझ्यातच ते लावलेस, त्यामुळे मी तुझवर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग. भगवान विष्णूने असे म्हटलेले पाहून ध्रुवाने आपले डोळे उघडले. त्याने ध्यान करताना जसे विष्णू रूप पाहिले होते तशाच रूपात विष्णू प्रत्यक्ष समोर उभे होते. किरीट, मुकुट, शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य, खड्ग अशी आयुधे विष्णूने धारण केलेली होती. जमिनीवर डोके टेकून त्याने त्यांना प्रणाम केला. तो रोमांचित झाला. त्यांची स्तुती करावी अशी त्याची इच्छा झाली, पण कशी स्तुती करावी तेच त्याला समजेना. त्यामुळे तो व्याकुळ झाला आणि अखेर विष्णूला शरण गेला. तो म्हणाला, हे प्रभो,
जर माझ्या तपामुळे आपण प्रसन्न झाला आहात तर प्रथम हाच वर द्या की त्यामुळे मला तुमची स्तुती करता येईल. ब्रह्मदेव देखील तुमची स्तुती गाऊ शकत नाहीत, तर मी अजाण बालक, मी ती कशा प्रकारे करणे शक्य आहे? हे परमेश्वरा, आपल्या भक्तीमुळे द्रवणारे माझे चित्त आपल्याच चरणांची स्तुती करायला आतुर झाले आहे, तेव्हा तसे करण्याची बुद्धी मला तुम्हीच द्या. असे ध्रुवाने विनवले तेव्हा श्री गोविंदाने त्याला आपल्या हातातील शंखाच्या टोकाने स्पर्श केला. क्षणभरातच ध्रुव आनंदित मुखाने विष्णूचे स्तवन करू लागला. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार व मूल प्रकृती जी भगवंताची रूपे आहेत, अशा आपणास मी नमस्कार करतो. जो परमात्मा, देव, अत्यंत शुद्ध, सूक्ष्म, सर्वव्याप, पर, पुरुष स्वरूप, गुणभोक्ता आहे, त्यास माझा नमस्कार असो. भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व आपणच आहात. आपणच सर्व दिशांमध्ये भरून राहिलेले आहात. आपल्याच पासून सर्व विश्व उत्पन्न झालेले आहे. जसे वडाचे संपूर्ण झाड एका छोट्याशा बीमध्ये सामावले जाते, तसेच प्रलयकाळी हे सर्व विश्व आपल्यात सामावले जाते. पुढे जसा बीजातून अंकुर फुटून त्याचा पुन्हा वटवृक्षात विस्तार होतो, त्याप्रमाणे आपल्यातूनच हे विश्व उगम पावते व मग विस्तारते. महत्त्व, प्रधान पुरुष, विराट, सम्राट, स्वराट अशा आपल्या रूपांचे ध्यान अंतःकरणात केले जाते. आपणच नित्य व नाशरहित आहात. आपण सर्वांमध्ये असलेले म्हणून सर्वभूत आहात. सर्व रूपे आपणच धारण केलेली असल्याने आपणच सर्व काही आहात. म्हणूनच हे सर्वात्मा, मी आपणास नमस्कार करतो. हे सर्वेश्वरा, हे सर्वात्मका, मी आपल्याला काय सांगू, कारण आपण सर्व काही जाणताच. तुम्ही सर्व प्राणीमात्रांमध्ये असताच, त्यामुळे तुम्हाला सर्वांची मनोरथेही माहीत असतात. त्यामुळे माझी जी इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केलीत. तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिल्याने मी केलेले सर्व तप सफल झाले आहे. श्री भगवान विष्णू ध्रुवास म्हणाले, हे ध्रुवा, तुला माझे दर्शन तर मिळाले आहे, त्यामुळे तुला तुझ्या तपाचे फळ मिळाले आहे. परंतु माझा साक्षात्कार कधीच फलविरहित नसतो, म्हणून तू आता आपला इच्छित वर माग. त्यावर श्री भगवान विष्णूंना नमस्कार करून ध्रुव म्हणाला, हे भगवान, खरे तर माझ्या मनातील इच्छा तुमच्यापासून कशी लपून राहील, कारण माझ्या मनात तुम्ही स्थित आहात. हे प्रभू, ज्या दुर्लभ गोष्टींची मला इच्छा आहे त्याची मागणी मी तुमच्या आज्ञेनेच करतो. हे विश्व रचणाऱ्या तुम्हीच जर प्रसन्न झाला तर आता दुर्लभ ते काय? माझ्या सावत्र आईने अहंकाराने म्हटले होते की मी सिंहासनावर बसण्यास योग्य नाही, कारण मी तिच्या पोटी जन्मलो नाही. म्हणून मला तुम्ही असे सर्वश्रेष्ठ स्थान द्या की तेथे सर्व जगाचा आधार असेल. भगवंत म्हणाले, हे बालका, तू तुझ्या पूर्वजन्मी देखील मला प्रसन्न केले होतेस. त्यावेळी तू एका विद्वानाच्या कुळात जन्मला होतास. तेव्हा तू स्वतःचे माता, पिता व मी यांची सेवा करीत होतास. तू तसेच धार्मिकही होतास. कालांतराने एका राजकुमाराशी तुझी मैत्री झाली होती. त्या राजकुमारास वैभव भोगावयास मिळत असलेले पाहून तुलाही राजकुमार व्हायची इच्छा झाली, म्हणून तुला हा जन्म घेऊन राजपुत्र व्हावे लागले होते. आता तू परत मला प्रसन्न केल्यामुळे त्रैलोक्यातील सर्वोच्च स्थान तुला निश्चितच मिळेल. सर्व ग्रह नक्षत्रांचे आश्रयस्थान जे आहे ते स्थान मी तुला देतो. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, सप्तर्षी, विमानातून फिरणारे देव अशा सर्वांपेक्षा श्रेष्ठ ते स्थान असेल. तेथे तू कल्पांच्या अंतापर्यंत राहशील. उज्ज्वल तारकारूपी विमानात बसून तुझी माता देखील तुझ्याबरोबर राहील. प्रत्यक्ष जनार्दन असे म्हणाल्यावर त्यांच्या त्या वरामुळे ध्रुव अत्यंत श्रेष्ठ अशा त्या स्थानी जाऊन राहू लागला. तेथे तो आपल्या मातापित्यांची सेवा करून 12 अक्षर मंत्राने तप करीत राहिला. त्याचे वाढते वैभव, प्रभाव व मान सन्मान पाहून शुक्राचार्य देखील म्हणाले, अहो, ध्रुवाच्या तपश्चर्येचे फल किती प्रभावी व अद्भुत आहे. त्यामुळे तो सप्तर्षींच्याही अग्रभागी जाऊन राहिला आहे. त्यामुळे त्याच्या आईसही चिरंतन स्थान मिळाले आहे. हे कीर्तन जो कोणी सांगेल किंवा ऐकेल त्यांची सर्व पापे नष्ट होऊन तो स्वर्गात जातो. तसेच स्वर्ग, पृथ्वी दोन्ही ठिकाणी त्याला आपले स्थान सोडावे लागत नाही. सर्व मंगल वस्तूंनी संपन्न असलेले दीर्घ अस्तित्व त्याला मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या पुरते इतकेच. आज इथेच थांबते. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.